राजाराम काशीनाथ शिंदे. तुम्ही या पंचनाम्यामध्ये होता का? मी नव्हतो इथं. काय बरं, ह्या पंचनाम्यावरची सही तुमची आहे का? खोटी सही आहे. जिल्हाधिकारी साहेब, कोणता कायदा आहे की या माणसांच्या खाजगी हद्दीत असणारा रोड हा दंडोकशाहीने दिला जातो आणि दंडोकशाहीने त्याचा 7/12वर नोंद केली जाते, खोटा पंचनामा केला जातो. त्याही हद्दीत घुसायचं, कुठली कागद रंगवायची आणि तुम्ही खोटे पंचनामे करायचे, खोटे 7/12 उतरायचे, खोटे सगळे कागद रंगवायचे आणि माणसाला मातीत घालायचं आणि बदल्या करून निघून जायचं. कायदे कुठेही मेलेले नाहीत. तुम्ही मारण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही तुमच्या नोकरीला मुखाल. प्रशासनानं कशी आपली अधिकारशाही दाखवलेली आहे तो एक प्रसंग या ठिकाणी रेकॉर्डिंग बघणार आहे तुम्ही आता आणि आपण विचारतोय. दादा, जर आपलं नाव सांगा. प्रदीप संताराम कांबळे. हे गावाचं नाव? शिपूर. काय प्रसंग झाला? इथं काय आहे, आम्ही 3 शेतकरी इथं राहतोय. बर. इथं कदम आहे, ते पलीकडची त्यांची वहिनी आहे, तिकडे मी राहतो. हे आमच्या तिघापुरता हा रस्ता आहे. बर. आणि ह्या तिघापुरता रस्ता असताना त्यातनं काय केलंय की हा रस्ता तुमच्या खाजगी जागेत नाही? हा माझा खाजगी जागेत, तुमच्या खाजगी स्वतः वापरासाठी हा रस्ता केलेला आहे. बर. हा रस्ता स्वतः वापरासाठी केलेला असताना पलीकडच्या शेतकऱ्यांनी ह्या रस्त्या मागणीसाठी अर्ज केला तहसीलदार मॅडमकडे. बर. तहसीलदार मॅडमकडे अर्ज करून त्यांनी पोलीस बोलवली आणि खोटा पंचनामा करून हा रस्ता मिळवण्याचा प्रयत्न केलाय. हा रस्ता आहे म्हणताय की तुम्ही, मग खोटा रस्ता काय म्हणताय? तुम्हाला काय म्हणायचं? हा आमचा वैयक्तिक रस्ता आहे. हा बर. मग हा वैयक्तिक रस्ता आहे, हा त्यांचा रस्ता तिकडं पलीकडनं आहे. बर. ही हद्द आमची त्या शेड पर्यंत आहे. मग तुमची प्रमुख मागणी काय आहे? त्यांचा रस्ता, आम्ही रस्ता देण्याशी आमचं काही दुमत नाही. मग काय? आम्ही रस्ता द्यायला तयार आहे, आम्ही 12 फूट देतो, पलीकडच्या शेतकऱ्यांना 12 फूट द्यायची तयारी. कॉमन द्यावा असं मत आहे? कॉमन द्यावा असं. अच्छा, हे महत्वाचा मुद्दा आहे. पण तो तुमच्या हद्दीतला, आमच्या हद्दीतनं हा रस्ता आमचा स्वतःचा रस्ता असताना तो म्हणतोय हा स्वतःचा रस्ता, तुमचा रस्ता हा आम्हाला द्या. बर, एवढं म्हणणं. अच्छा दादा, आपलं काय नाव? बापूसाहेब प्रताप कदम. काय प्रसंग घडला त्यावेळेला? प्रसंग घडला तिने ज्यावेळेस आम्हाला नोटीस आली की असं तुम्हाला रस्ता म्हणजे मोकळा करून द्यायचा, मग रस्ता तिने विषय केला सरबांधावरून रस्ता मोकळा करून. मग ते सरबांधाच नाही आणि विषय करताना त्यावेळेस पोलीस वगैरे सगळे आले. पोलीस वगैरे आल्यावर तिने रस्ता करताना मी अडवताना मला दांडुकीशाही जाऊन म्हणजे असं दाखवली पोलिसांनी मला त्यांनी पुढे बोलून दिलं नाही आणि दांडुकीशाहीने इथं रस्ता केला. त्यांनी रस्ता केला. बर. आजी, तुमचं काय मत आहे? माझं काय मत, माझं का तर ही संडासाचा फोटो काढून नेला, संडासाचा फोटो काढून गेल्यावर त्या कागदपत्राची वाट नाही आणि ती पोलीस काय म्हणतात, साध्या म्हणतात कागदपत्राचा वाट नाही तर तू वाट मागतोच कुठं. आजा म्हणला येणं जर तळाबाजा जर केली तर का नाही नुसतं मला कळवा म्हणला आणि मी बसलेले असताना ढकलून मला हे सगळं केलेलं आहे. काय केलं? हे ढकलून रस्ता केलं म्हणजे काय? तुमचं काय नुकसान केलं काय? मग नुकसान केलं की संडास पाडलं. संडास पाडलं? हे संडास पाडला? हे संडास पाडला इथं पाठीमागचा जरा इकडे. बर. आणि संडास पाडून दंड बी मोजविलं, इकडे बी दंड तिकडे बी दंड होतं आमचं मोजवून. आणि पूर्वीच आम्ही काय करणार, पाणी तर सोडू नका म्हणते ती, आम्ही कुठं जायचं. पूर्वीपासून त्यांची वाट नाही येत ना. बर बर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मावशी, तुमचं नाव काय? सर, ते आले त्या दिवशी काय केलं? तुमचं नाव सांगा. संगीता तात्या सुकदम. काय प्रॉब्लेम तुमचा? तिथं पण बाथरूम पाडून दांडगावशाही करून, माझं बाथरूम पाडलं स्वतःच, दांडगावशाही करून वगैरे रेकॉर्ड पण ठेवलेलं आहे मी सर ते. आणि पोरं माझी लहान लहान आहे, ती पोरं बोलताना तुम्ही अभ्यास करा जावा, हे करा जावा, पोलीस लोक अशी दामदाटी द्यायला लागली होती माझ्या मुलांना. मुलांना हाकलून लावलं. मोठा मुलगा बोलत असताना त्याला बोलूनच दिलं नाही. तरी पण मी म्हटलं सर, माझ्या पाठीमाग माणूस नाही म्हटल्यानंतर माझ्या मुलांना माहित पाहिजे. त्याने बोलताना पण बोलून दिलं नाही त्याला. दांडगावशाही करून तिथं पण जेसीबी लावून बाथरूम पाडून हे करून. माझा मुलगा काय म्हणत होता, पाडायचं नाही, साईटला होतं तसं करून द्यायचं. ती रेकॉर्ड पण ठेवलेले आहे सर मी. मग ते काय पाडून गेले ती. आणि मी काय म्हणत होती, माझं हाय तसं पाहिजे. मग ते काय म्हटले, वहिनी असं समजा की काढताना जरी रस्ता हे करताना जर फुटलं तर तुमचं तुम्हाला करून द्यायचं, असं रेकॉर्ड मध्ये झालेलं आहे माझ्या मोबाईल. त्यांनी काय करू दिलं? त्यांनी काय नाही. बरं. वहिनी, आपलं काय नाव? माधुरी कांबळे. काय तुम्हाला काय वाटतं, काय झालं त्या दिवशी? सर, त्या दिवशी एवढे सगळे सहकारी अधिकारी आलेले होते. आम्हाला सांगताना त्यांनी एक माहिती सांगितली, म्हटले की तुमचा 460 गटाचा ह्यात विषय नाही. मी म्हटलं सर, आम्हाला कोणता GR नाही, आमचं नाव नाही, मग हे काय चाललंय? तर ते म्हटले की तुमचा काही संबंधच नाही, फक्त आम्ही बापूसाहेब कदम यांची
यांचा रस्ता मोकळा करण्यात आलाय. बर. पण तिथून पुढे ह्यांनी आम्हाला म्हटले की तुमच्या रानात येत नाही बर. आणि काय असेल तर तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला बांधून घेऊन जातो. आणि इथली जेव्हा प्रोसेस झाली हा. तेव्हा सगळे अधिकारी पळून गेले. मुंडे साहेब सुद्धा म्हटले तुम्हाला काही अडचण आली मॅडम मला कॉल करा. हा. ते परत बेळंकीचे अधिकारी आहेत ते पण म्हटले मॅडम तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही या मॅडमशी चर्चा बर. करूया. आणि ह्याच्या आधी मोरे मॅडम जेव्हा स्थळ पाणी करायला हा. त्या तेव्हा मोरे मॅडमनी स्पष्ट सांगलेले की हा रस्ता होऊ शकत नाही. मी एखाद्याच्या घरावरती बुलडोजर घालून तुम्हाला रस्ता देऊ का. हा. मग हे सगळं उलट सुलट कसं झालं सांगा सर. मोरे मॅडम कोण. धुमाळ मॅडम तहसीलदार मॅडम तहसीलदार. स्थळ पाणीसाठी ते आले होते इथं. म्हणजे आधी म्हणल्या होत्या की त्यांनी हे आम्ही तसं देणार नाही आणि त्यांनीच केलं ना. त्यांनीच केलं. त्यांनीच केलं त्यांनी म्हणजे पहिला येऊन सांगितलं की इथून रस्ता होऊ शकत नाही देसाई तुम्हाला कसा देऊ मी असं म्हणले नंतर असं मात्र म्हटल्या. बदलल्या. आणि नंतर त्यांचं ओके. स्टेटमेंटच वेगळं आले सर. ओके 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 आणि ह्या रस्त्याला ओके, पंचनामा कोणी केला कुणी नाही ते काही सुद्धा आम्हाला कळलं नाही. ठीक आहे ठीक आहे. डायरेक्ट पावती आम्हाला मिळाली हातात. ओके ओके ओके. मी आज या ठिकाणी प्रशासन जी काय आहे ती दादागिरी कशी आहे ते आज मी मांडतो. तहसीलदार मॅडम आपण मिरजमध्ये काम करता. आपणाला एवढं माहिती आहे की एखाद्या शेतकऱ्याला जर रस्ता नसेल तर तो रस्ता दोघांच्या सरहद्दीवरनं द्यायचा अधिकार आहे. तसं ह्या पार्टीचं सुद्धा म्हणणं आहे. पण एकाच्याच हद्दीतनं रस्ता दंडोकशाहीने द्यायचा हा कोणता कायदा, कोणता अधिकार वापरला, कोणती अधिकारशाही वापरली. लोकशाही देशामध्ये अधिकारशाही चालणार नाही. तुम्हाला असं वाटत असेल की या लोकांच्या पाठीमागं कोण नाही, म्हणून जर तुम्ही त्याचा गैरवापर करणार असाल तर कायदे कुठेही मेलेले नाहीत. तुम्ही मारण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही तुमच्या नोकरीला मुखाल. मी आज तुम्हाला रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून स्वच्छपणानं सांगतो मॅडम अधिकारशाही चुकीच्या पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न पण करू नका. आणि जर करायचा असेल तर ही लोकशाही तुम्हाला थांबवल्याशिवाय राहणार नाही. तुमची दंडोकशाही चालू चालेल. कुणाच्याही हद्दीत घुसायचं, कुठली कागद रंगवायची आणि तुम्ही खोटे पंचनामे करायचे, खोटे सातबारे उतरायचे, खोटे सगळे कागद रंगवायचे आणि माणसाला मातीत घालायचं आणि बदल्या करून निघून जायचं. हे चालणार नाही. जाब रस्त्यावर विचारला जाईल, जाब ऑफिसात विचारला जाईल, जाब वरिष्ठाकडे विचारला जाईल. मी सांगलीच्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो, जिल्हाधिकारी साहेब कोणता कायदा आहे की या माणसांच्या खाजगी हद्दीत असणारा रोड हा दंडोकशाहीने दिला जातो आणि दंडोकशाहीने त्याचा 7/12 नोंद केली जाते, खोटा पंचनामा केला जातो. आणि जर तुम्हाला वाटत असेल साहेब तुमच्या हातातला कागद काय आहे, हा पंचनामा हा पंचनामा. बोला तुमचं नाव काय. राजाराम काशीनाथ शिंदे. तुम्ही या पंचनाम्यामध्ये होता का. मी नव्हतो इथं. काय बरं ह्या पंचनाम्यावरची सही तुमची आहे का. खोटी सही आहे. खोटी सही आहे म्हणजे तुम्ही इथं नव्हता. मी नव्हतो इथं. बर दुसरी सही. सर आपलं नाव. भारत दौलतराव बाबर. तुम्ही या पंचनाम्यामध्ये सही केली. नाही तुम्ही जागेवर होता. नाहीच. काही नव्हता. काय ना आमचं रान 3 किलोमीटर लांब आहे. या दोघांनी या ठिकाणी पंचनाम्यावर सह्या केलेल्या नाहीत. खोटा पंचनामा करता मनाची ना जीवाची जरा तरी ठेवणं गरजेचं आहे. अक्कल नावाची चीज वापरा. अधिकारशाही जर कुठं जर वापरायला जात असाल तर घातक ठराल, नोकरीला मुकाल. ही मी दुसऱ्यांदा तुम्हाला विनंती करतो. या लोकांच्यावर खोटे जे पद्धतीनं चाललेलं आहे आणि जे केलेलं आहे, जिल्हा अधिकारी साहेब यांना न्याय मिळाला पाहिजे. या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यामध्ये जर अशा पद्धतीनं जर चाललं असेल तर तमाम सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना विनंती करतो की या लोकांनी तुमच्यावर कोणावर जर अन्याय केले असतील तर माझ्या फाउंडेशनच्या ऑफिसला या. आपण सगळेजण मिळून यांना जाब विचारू. आणि मी अजून सुद्धा तुम्हाला त्या तहसीलदार मॅडमना हात जोडून विनंती करतो, दंडोकशाही चालणार नाही, अधिकारशाही चालणार नाही, गद्दारी चालणार नाही. या ठिकाणी जे चाललेलं आहे हा मनुष्य एकटा नाही आहे. हा मनुष्य माझ्या फाउंडेशनचा सदस्य आहे. हा मनुष्य अधिकृत माझ्या फाउंडेशनचा सदस्य आहे. त्याच्या पाठीमागे माझ्या फाउंडेशनचे हजारो कार्यकर्ते आहेत. असं समजू नका लोकशाहीमध्ये ही माझी माणसं आहेत, ही लोकशाहीमध्ये माझ्या फाउंडेशनचे सभासद आहेत आणि त्यांच्या मागे माझं फाउंडेशन आहे. मी कदापि तुम्हाला जगू देणार नाही सगळ्यांना. जर असं जर तुम्ही वागत असाल तर ही तुमची अन्याय कार्याची पद्धत आहे, ही बंद करा.
हे बंद व्हायलाच पाहिजे। आणि या ठिकाणी जो यांनी रस्ता बंद केलेला आहे, तुमच्यात हिंमत असेल ना तर पोलीस बोलवून आणा आणि तो उघडून दाखवा, परत रस्ता करून दाखवा। दंडोकशाही कशी करायची असते आम्ही पण दाखवतो। ही पद्धत बंद करावी अशी परत एकदा हात जोडून विनंती करतो। धन्यवाद।